कळंबा इथल्या 3 स्टार हॉटेलमध्ये बेकायदेशीरपणे गर्भलिंग निदान तपासणी केंद्र चालवणारा आणि फरारी झालेला बनावट डॉक्टर स्वप्नील पाटील याच्यासह त्याच्या दोघा एजंटांना करवीर पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने या तिघांना 10 ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्याची व्याप्ती वाढली असून पोलिसांनी या प्रकरणाची कसून चौकशी सुरू केली आहे. करवीर तालुक्यातील कळंबा इथल्या 3 स्टार हॉटेलमध्ये सुरू असलेल्या अवैध गर्भलिंग निदान केंद्रावर कारवाई करून करवीर पोलिसांनी अश्विनी शिंदे आणि मनीषा कांबळे या 2 एजंटांना अटक केली होती. मात्र हे रॅकेट चालवणारा सूत्रधार तसंच बनावट डॉक्टर स्वप्नील पाटील हा फरारी झाला होता. या रॅकेटमधील गर्भपात करणारा कोल्हापुरातील कदमवाडी इथल्या भीमनगर हाऊसिंग सोसायटीमधील प्रतिमा हॉस्पिटलमधील डॉक्टर चंद्रकांत गायकवाड याच्यासह त्याचा मदतनीस आणि 2 एजंटांना पोलिसांनी अटक केली होती. डॉक्टर चंद्रकांत गायकवाड यानं गर्भपातासाठी खरेदी केलेलं साहित्य आणि औषध दुकानांची तपासणीही पोलिसांनी केली होती. या दरम्यान या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार असणारा बनावट डॉक्टर स्वप्नील केरबा पाटील हा कागल ते मुरगुड रोडवरील पिंपळगाव खुर्द इथं गर्भलिंग तपासणीसाठी येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांना मिळाली होती. त्यानुसार गुन्हे शोध पथकातील पोलिसांनी या ठिकाणी सापळा रचून बालिंगा इथला रहिवासी मुख्य संशयित बनावट डॉक्टर स्वप्नील केरबा पाटील याच्यासह त्याचा मडिलगे इथला एजंट संतोष ज्ञानदेव कोळी आणि सांगली जिल्ह्यातील आरवडे इथला एजंट नंदकुमार भीमराव पाटील या तिघांना अटक केली. त्यांच्याकडून पोर्टेबल सोनोग्राफी मशीन, एक कार आणि मोबाईल हँडसेट असा सुमारे 5 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय, अशी माहिती पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी दिली आहे. आरोपी चंद्रकांत गायकवाड याच्याकडे काल रोजी केलेल्या तपासामध्ये चंद्रकांत गायकवाड यांनी कोल्हापूर शहरातील 3 मेडिकलमधून 408 किट घेतल्याचे निष्पन्न झालेले आहे. त्यानंतर गुन्ह्यातील मुख्य आरोपी स्वप्नील केरबा पाटील तसेच संतोष कोळी यांची आज रोजी करवीर पोलीस ठाण्याला माहिती मिळाली. सदर आरोपी हे कागल मुरगुड रोडवरील पिंपळगाव खुर्द या ठिकाणी अवैध गर्भपात तपासणी करण्यासाठी जाणार आहेत, अशी माहिती मिळाल्याने करवीर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने सदर ठिकाणी छापा घातला असता स्वप्नील पाटील याच्या वॅगनार गाडीतच पोर्टेबल सोनोग्राफी मशीनसह स्वप्नील केरबा पाटील, संतोष कोळी व त्यांचा एजंट नंदकुमार पाटील आरवडे सांगली हे मिळून आले. त्यांच्याकडे पोर्टेबल सोनोग्राफी मशीन देखील मिळून आली. ती गुन्ह्याच्या तपासकामी ताब्यात घेण्यात आलेली आहे. आरोपीची वॅगनार गाडी तसेच पोर्टेबल सोनोग्राफी मशीन हे देखील गुन्ह्याच्या तपासाने जप्त करण्यात आलेले आहे. स्वप्नील केरबा पाटील यास गुन्हा घडल्यापासून कोणी मदत केलेली आहे, त्याचे एजंट कोण आहेत, त्याच्या संपर्कात इतर कोण पेशंट आहेत, याची कसून चौकशी करवीर पोलीस ठाणे करत आहेत. अटक केलेल्या स्वप्नील पाटील, संतोष कोळी आणि नंदकुमार पाटील या तिघांना पोलिसांनी आज न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं त्यांना 10 ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान या गुन्ह्यातील अवैध गर्भपात करणारा डॉक्टर चंद्रकांत गायकवाड याच्या पोलीस कोठडीत वाढ होऊन न्यायालयानं त्याला 7 ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. याबरोबरच त्याचा मदतनीस शब्बीर हजारे याच्याही पोलीस कोठडीत वाढ होऊन त्यालाही 10 ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.